कर ना व्हिडिओ। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली सपना व्लॉग्स। तर आज रक्षाबंधन निमित्त आम्ही दोघे पण चाललो होतो माझ्या सासरी। तर इथे माझा काय आधी जायचा प्लॅन नव्हता, पण काल माझ्या नंदांचा फोन आला होता आणि मला इथे एकटं राहायला पण नाही आवडत, त्यामुळे मी पण माझ्या सासरी चालले आहे। मिस्टरांच्या म्हणजे माझ्या 2 नंदा येणार होत्या, मग तेवढीच एक ट्रिप होऊन जाईल माझी पण, म्हणून मग। आणि माझं माहेर लांब आहे, म्हणजे रत्नागिरी, पुण्यापासून खूप वेळ लागतो जायला, सो मी काही जात नाही। मी गेले तर दिवाळीला जाते, पण इथे आम्ही दोघं पण जायला निघालो होतो। आणि हातामध्ये सगळं माझ्या पाठ वगैरे घेऊन निघालो होतो, म्हणजे सासरीच द्यायचा होता पाठ, सो पण त्यामुळे जास्त काही व्हिडिओ वगैरे बनवता नाही आले। पुण्याच्या बाहेर आल्यावर मी व्हिडिओ करायला घेतली, तर जेव्हा वरणघाटात लागलो ना तेव्हाच व्हिडिओ करायला घेतली। तर ही वरणघाटातला लागलेली नदी दिसली, तिथून वरणघाटातून पुढे आलो, सो व्हिडिओ करायला घेतला। आणि पावसामुळे खूप छान हिरवागार निसर्ग खूप छान उठून पाऊस नव्हता, त्यामुळे थोडं बरं वाटत होतं। पाऊस गेला, बघा इतकं धुकं आहे। संध्याकाळचे 7 वाजत आलेत तरी धुकं आहे या घाटामध्ये। हा घाट आहे वरणचा घाट, वरंधा घाट। तुम्ही जर कधी जात असाल तर 5:30-6च्या आतच जा, कारण संध्याकाळी पण इतकी थंडी पण आहे आणि धुकं पण भरपूर आहे, दिसतच नाहीये जवळजवळ समोरचं काय। 15-20 फुटावर, 15 फुटावर, 10 ते 15 फुटाचं दिसतंय, 10 ते 15 फुटाचंच फक्त दिसतंय। बघा पूर्ण सगळं धुकं आहे, पाठीमागे पण गेलं तर। आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं। अरे डोळ्यात पाणी नाही, ते धुक्याने आहे ना, ते पारव बसलंय, धुकं बसलं डोळ्यामध्ये, माझ्या पण डोळ्याला पाणी। आणि मला असं वाटलं की माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं कुठे, आणि मला समजलंच नाही डोळ्यात पाणी आलं। आणि समोरून येणारी वाहनं आहे ती हॉर्नच वाजवत नाही, त्यामुळे समजेल ना की गाड्या आल्या कसं, त्यामुळे ॲटलीस्ट थोडं तरी समजेल की गाड्या आल्या तसं। आपण स्वतः जात असताना सावधगिरी बाळगावी, एवढी की सांगणं असेल की बाबा आपण योग्य तो लाईट आणि योग्य तो हॉर्न समोरच्याला कळलं तर इथे वरणघाटातून खाली उतरलोच होतो, गावाच्या जवळ आलो होतो आणि 7 वाजत आले होते, तरी सुद्धा घाटामध्ये खूप सारं धुकं दिसत होतं, म्हणजे रस्ताच पुढचा दिसत नव्हता। त्यामुळे आम्ही गाडी ना 20च्या स्पीडने चालवत होते माझे मिस्टर, त्यामुळे 5 मिनिटाचा रस्ता गावाला लागत होता, तो आम्हाला पार करायला अर्धा तास लागत होता, कारण धुकं एवढं होतं, समोरून आलेली गाडी वगैरे काहीच दिसत नव्हती। तुम्ही जर संध्याकाळचा प्रवास करत असाल तर जराशी काळजी वगैरे घ्या। समोरून लाईट तर लावली होती गाडीची, पण समोरून येणारी गाड्या वगैरे दिसत नव्हत्या। आणि भूक तर खूप लागली होती, कारण आम्ही दुपारून निघालो होतो, दुपारी काही जास्त एवढं खाल्लं नव्हतं। मगाशी चहा प्यायले होते, ते पण चांगला नव्हता त्या हॉटेलमध्ये, मला तर काय आवडलंच नाही। आणि मी तसंच, आणि त्या घाटातनं एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू दिसलं आम्हाला, आणि ते एकदम गाडीच्या आडवं आलं, आणि खूप छान होतं, क्यूट होतं, आणि घेऊसच वाटत होतं, त्याला घेऊन जाऊसं वाटत होतं, पण आम्ही म्हटलं जाऊ दे। मग आम्ही पुढे गेलो निघून, ते आमच्याकडे बघत होतं, आणि आम्ही जशी गाडी पुढे नेली तसं ते आमच्या पाठीला। त्यानंतर मग थोड्याच वेळात घर जवळ आलं, तेव्हा कुठे बरं वाटलं, आणि घरी गेलो। जास्त काही व्हिडिओ घेतला नाही, माझ्या 2 नंदा आल्या होत्या, त्यांनी लगेच 8 तारीख आहे आज, उद्या आहे रक्षाबंधन, पण उद्या त्यांना सकाळी लवकर जायचं होतं, त्यामुळे आजच रक्षाबंधन
त्यांनी सेलिब्रेशन केलं, त्यांचे फोटो वगैरे काढले छान. आणि आईंनी पण खूप छान जेवण बनवलं होतं. पनीरची भाजी, पुरी, परत स्वीटमध्ये नारळी वडी होती. भरपूर छान, म्हणजे खूप छान वाटलं एकत्र फॅमिली आल्यानंतर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुण्याला जायला निघालो होतो. आई बाबा पण जायला निघाले होते, त्यांना थोडंसं काम होतं, तर ते आमच्याबरोबरच बाहेर निघाले आणि इथे ते कुलूप वगैरे लावत होते. आणि आम्ही मग जसं म्हणजे आमच्या गावातून बाहेर पडलो तसं अचानकच आमचा प्लॅन बदलला. तिकडे पुण्याला जायच्या ऐवजी रत्नागिरीला म्हणजे माझ्या माहेरी चाललो होतो आम्ही. माहेरी जायला निघालो रक्षाबंधन निमित्त. कारण माझ्या सासरपासून माझं माहेर आहे ना 2 ते 3 तास, 3-3.5 तासावरच आहे. आम्ही अचानक प्लॅन आमचा ठरला जायचा. तर आम्ही आणि माझ्या माहेरी जाताना जे रस्ते आहेत, म्हणजे रत्नागिरीला जाताना जे रस्ते आहेत ते एकदम प्लेन होते, त्यामुळे आम्ही लवकर पोचलो. रस्त्यात पावसाने पण साथ दिली, त्यामुळे छान वाटत होतं. म्हणजे पाऊस नव्हता त्यामुळे एकदम म्हणजे व्यवस्थित एक हिरवागार निसर्ग बघत जाता. आणि पुढे गेल्यावर परशुराम घाट लागला आणि तिथेच कशेडी घाट पण आहे. तर कशेडी घाट आहे ना, तो बंद केलेला आहे पावसामुळे. तिथे दरड कोसळली आणि आता नवीन बोगदा तयार झाला आहे. सो या बोगद्यातून गेल्यावर ना जवळजवळ आमचं 25 किलोमीटर अंतर वाचलं होतं, त्यामुळे थोडंसं बरं वाटलं, म्हणजे लवकर पोचता येईल. आणि मला तर खूप एक्साइटमेंट लागली होती की कधी एकदा मी माझ्या माहेरी म्हणजे माझ्या मम्मीला भेटते आणि माहेरी पोचते असं. आणि माझी तब्येत पण बरी नव्हती, खरं तर जायचा काही प्लॅन नव्हता, तब्येत बरी नव्हती, त्यामुळे कधी चिपळून येतंय आणि कुठल्या तरी मेडिकलमध्ये आम्ही थांबतोय, म्हणजे गोळी घ्यायची होती मला, तर ती घेतोय असं झालं होतं. मग हा घाट ओलांडल्यानंतर आलं चिपळूण. मग ते चिपळूण नाही, सावर्डे आलं. तर सावर्ड्याच्या इथेच आम्ही तिथे आम्हाला मेडिकल दिसलं, सो तिथे आम्ही थांबलो होतो. पाणी बॉटल वगैरे घेतली आणि गोळी पण घेतली. गोळ्या 2 होत्या, एक नाश्ता करायच्या आधी घ्यायची होती, म्हणजे उपाशी पोटी. मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी सकाळी तर काय नाश्ता वगैरे केलाच नव्हता. आम्ही सकाळीच निघालो होतो आणि तब्येत बरी नव्हती म्हणून मला काय खाऊ पण वाटत नव्हतं. पण नाश्त्याच्या आधी गोळी खायची होती तर ती मी खाल्ली. नाश्ता केल्यानंतर एक खायची होती, मग ती नाश्ता केल्यानंतर गोळी खाण्यासाठी मी नाश्ता केला जबरदस्तीने. मग त्यासाठी आम्ही हॉटेल शोधत होतो. तर इथे कुठे थांबायचं विचार करत आम्ही शेवटी चिपळूणमध्ये आलो आणि चिपळूणमध्ये थांबून आम्ही डोसा खाल्ला. आणि ते खूप छान हॉटेल आहे, लगून नाव आहे त्या हॉटेलचं. आणि नाश्ता वगैरे करून मग आम्ही जे काही निघालो आणि थांबलोच नाही, कुठेच थांबलो नाही, पाऊस नव्हता त्यामुळे. आणि छान वाटलं. मग पटकन गेलो. मध्ये फाटा लागतो, एक रस्ता झाला आहे नवीन, तर तिथूनच आम्ही गेलो. आणि फायनली मग आम्ही माझ्या माहेरी येऊन पोचलो. आणि मम्मीने दुपारच्या जेवणामध्ये खूप छान जेवण बनवलं होतं. पनीर होतं, गुलाबजामुन वगैरे सगळं, आणि ह्याची आपली साबुदाण्याची खीर बनवली होती. संध्याकाळी दुपारी थोडीशी रेस्ट केली, संध्याकाळी चहा वगैरे घेतला आणि रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी आम्ही सगळे इथे तयार झालो होतो. मस्त छान सेलिब्रेशन केलं, फोटोज वगैरे काढले, ताट सजवलं होतं, डेकोरेट केलं होतं, मिठाई वगैरे आणली होती. आणि आज रक्षाबंधन आहे आणि आज फर्स्ट टाइम माझा भाऊ पण माझ्या व्लॉगमध्ये आला. खरं तर आम्ही 2 जणी बहिणी आणि आम्हाला एक भाऊ आहे. माझी बहीण पण पुण्याला असते, पण माझा प्लॅन तर काय अचानकच ठरला होता. कपडे वगैरे काहीच आणलं नव्हतं. ते गावामध्ये येऊन एका दुकानामध्ये कपडे वगैरे घेतले. खूप दिवसांनी माझ्या माहेरी येऊन मला खूप छान वाटत होतं आणि मम्मी पण खूप खुश होती. त्यानंतरच रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेशन केलं, फोटोज व्हिडिओज वगैरे काढले. सो असं झालं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन. मी व्लॉग पाहिला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रक्षाबंधन सेलिब्रेशन वगैरे झालं आणि त्यानंतर मम्मीने रात्रीच्या जेवणामध्ये एकदम सिम्पल जेवण बनवलं होतं, कारण जास्त काही भूक नव्हती आणि प्रवासामुळे काही खाऊ पण वाटत नव्हतं. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चलो बाय बाय.